आणि आता पुढची बातमी. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाकडून कारवाईची शक्यता व्यक्त होतीये. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे मोहिते पाटलांवर ही कारवाई होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे. पक्षाकडे सबळ पुरावे असल्यानं कारवाईची शक्यता ही वर्तवण्यात येते. तर या घडीची मोठी अपडेट आहे. पक्षाकडे सबळ पुरावे आहेत आणि त्यामुळेच ही कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते. भाजप आमदार आहेत रणजितसिंह मोहिते पाटील, यांच्यावर पक्षाकडनं कारवाईची शक्यता व्यक्त होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येतोय आणि त्यांच्यावर कारवाई होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत. अभिषेक, हे नेमकं सगळं प्रकरण काय आणि कारवाईचं साधारण स्वरूप काय असू शकतं? एकूणच महासिरजमध्ये राम सातपुते हे उमेदवार होते आणि कुठेतरी त्यांच्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडनंच आपल्याला हरवल्याचा दावा जो आहे तो राम सातपुते यांच्याकडनं करण्यात आलेला होता. त्या प्रकरणी तक्रार देखील दाखल करण्यात आलेली होती आणि एकूणच या संदर्भात काही पुरावे देखील पक्षाकडे त्या संदर्भात देण्यात आलेले होते. आणि आता असं कळतं आहे की आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच पक्षाकडून कारवाई जी आहे ती होण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळं मोहिते यांच्यावर कारवाई जी आहे ती होऊ शकते. दुसरीकडे जर का पाहायचं तर मोहिते यांना पक्षाकडनं कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आलेली होती. या संदर्भात त्यांच्याकडनं उत्तर देखील देण्यात आलेलं होतं की आपण पक्षविरोधी भूमिका मांडली नाही आणि या संदर्भात त्यांच्याकडनं खुलासा देखील नोटीसमधनं केलेला होता. मात्र एकूणच ज्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि काही पुरावे देखील या संदर्भात मिळाल्याचं सूत्रांकडनं कळत आहे आणि या संदर्भात कारवाईची देखील शक्यता असल्याचं कळत आहे. अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.